आज आपण माहिती युगाची पाहणार आहोत की जगाचा मालक पंढरीश परमात्मा 28 युग झाले विटेवर उभा आहे. युगे 28 विटेवरी उभा. तर युग तर चारच आहेत. तर मग 28 कसे झाले? तर मन्वंतर आहेत 14. मन्वंतर 14 आहेत. आतापर्यंत 7 झाले. तर पहिला प्रश्न, मन्वंतर म्हणजे काय? तर एका मन्वंतरामध्ये भगवंताचा अवतार बदलतो, इंद्र पण बदलतो आणि सप्तऋषी बदलतात. हे मन्वंतर 4 युग गेले म्हणजे एक मन्वंतर होत असते. तर 4,32,000चं कलियुग, याच्या डबल 8,64,000चं द्वापारयुग, कलियुगाच्या 3 पट 12,96,000चं त्रेतायुग आणि कलियुगाच्या 4 पट हे कृतयुग म्हणजे सत्ययुग 17,28,000. या चारीची आपण जर अशी बेरीज केली तर 43,20,000 असं यायला पाहिजे. तर ही एक चौकडी झाली 4 युगाची. तर हे 4 युग गेले की एक मन्वंतर होतं. असे मन्वंतर 14 आहेत. अगोदरही सांगितलं मन्वंतर म्हणजे काय. तर त्या मन्वंतरामध्ये भगवंताचा अवतार बदलतो, इंद्र पण बदलतो. कारण ब्रह्मदेव एक होईपर्यंत 14 इंद्र होत असतात. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा वर्णन आहे, जे देहा ते 14. तर ब्रह्मदेवाचं आयुष्य थोडं मोठं आहे. जसं शास्त्राने आपलं आयुष्य नियमित केलं शास्त्रात, तसं ब्रह्मदेवाचंही इंद्राचंही मर्यादा आहे. त्यांना पण मर्यादा आहे, फक्त आपल्यापेक्षा थोडं जास्त आहे, एवढंच आहे. शास्त्रामध्ये भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे की 2 परार्ध हे आयुष्य ब्रह्मदेवाचं आहे. म्हणजे एकावर 17 शून्य 18 अंकी संख्या आहे. आपल्याला दुसऱ्या शाळेमध्ये शिकवलं जात होतं. एकम, दहम, शतम, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, शंख, पद्म, जलधी, अंत्य, मध्य, परार्ध, असं ही 18 अंकी संख्या आहे. तर असं 2 परार्ध आयुष्य ब्रह्मदेवाचं. तर एक ब्रह्मदेव होईपर्यंत 14 इंद्र म्हणजे 14 मन्वंतर होतात. तर असे मन्वंतर हे 14 आहेत. आतापर्यंत 7 झाले. एका मन्वंतरामध्ये 4 युग जातात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. हे 4 युग चौकडी गेली म्हणजेच एक मन्वंतर होतं. तर आतापर्यंत 7 झाले. म्हणून एका मन्वंतरात 4 मन्वंतर झाले 7. 7 चुक 28. म्हणून 28 युग झाले. पंढरीश परमात्मा जगाचा मालक हा आपल्या भक्तांसाठी विटेवर उभा आहे. ही त्याची माहिती, हे त्याचं उत्तर. रामकृष्ण.